नांदेड विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रशांत इंगोले यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या जाहीर सभेला उपस्थित हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, ही काही आपल्या सगळ्यांसाठी पहिली निवडणूक नाहीये. गेल्या 70 वर्षापासून आपला वंचित बहुजन समाज प्रत्येक निवडणुकांना मत देत आला. कित्येक निवडणुका झाल्या, आपण कित्येक आमदार खासदार निवडले. मला या जाहीर सभेच्या माध्यमातून आपल्याला फक्त एक विनंती करायची आहे. 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या अगोदर नेहमीप्रमाणे काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या वंचित बहुजन समाजाला दारू, मटण आणि पैशाचं आमिष देऊन आपल्या मतांना लुटण्याचं काम गेल्या 70 वर्षापासून सुरू आहे. मला इथं जमलेल्या तमाम लोकांना विनंती करायची आहे, अरे ज्या लोकांना एक काळ आमची सावली सुद्धा चालत नव्हती, ज्या लोकांना आमचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता, ज्या लोकांना आमच्या जाती सुद्धा चालत नव्हत्या, ज्यांना जातीचा माज आला होता, जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांना कुणी स्वतःला देशमुख म्हणून घेत होतं, कुणी स्वतःला उच्च कुळातलं म्हणून घेत होतं, कुणी स्वतःला श्रेष्ठ जातीचं म्हणून घेत होतं. अशा सगळ्या जातीच्या लोकांचा माज उतरवलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आज हे सगळे भिकाऱ्यासारखे तुमच्या दरवाजात हात जोडून उभे आहेत. या सगळ्या भिकाऱ्यांना गुडघ्यावर आणणारा नेता आहे बाबासाहेब आंबेडकर. डकबाई पैसे वाटायली भरपूर, देशमुखाचा पैसा चालू, काँग्रेसचा पैसा चालू, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये मूर्त्या द्यायला लागले. पाटलीनबाई हळद कुंकू करायला लागली. महिला मंडळ, अरे बाबा 5 वर्ष झालं किंवा 70 वर्ष झालं ज्यांना आमचं दुःख दिसत नाही. इथं बसलेल्या हजारो लोकांना माझा प्रश्न आहे, तुमच्या घराघरामध्ये शिकलेली मुलं, शिकलेल्या मुली आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, मास्टर डिग्री कोर्सेस करून आपली मुलं बेरोजगार आहेत. घराघरामध्ये शिकलेल्या मुलांच्या मुलींच्या आपल्या थवेच्या थवे पडूनच अरे आमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या द्यायची यांची कधी हिंमत झाली का? नोकरी द्यायला तयार नाहीत, पण मटण द्यायला तयार आहेत. सगळ्या लाडक्या बहिणी 1,500 रुपये घेऊन खुश आहेत बाबा. लाडक्या बहिणी, सगळ्या लाडक्या बहिणींना माझा प्रश्न आहे, अरे आजपर्यंत तुमच्या प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यावर हजारो रुपये पडून असतील, कदाचित तुमच्यातल्या अनेक लोकांच्या खिशामध्ये आता हजारो रुपये असतील. आपल्या केसापासून आपल्या नखापर्यंत आपल्यावर उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. कोणत्या एकनाथ शिंदेचे, कोणत्या शरद पवारचे, कोणत्या अशोक चव्हाणचे आपल्यावर उपकार आहेत का? हे उपकार काय हागवून काढता का रे? रोड बांधला, नाली बांधली, 1,500 दिले, 2,000 दिले, हे सगळं तुम्ही का देता? कारण आम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकारच आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे, तो जो कल्याणकर आहे का, कल्याणकर तो बावला आमदार आहे. बावला, जिधर वरा उधर खडा. मी बावला यासाठी म्हणतो की या सगळ्या लोकांना मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रश्न करतो, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वतीनं विनंती करतो, या लोकांना आजही पैशाचा, दारूचा आणि मटण म्हणजे आपला एक नेताच आहे बाबा दाढीवाला, हा कुणाचाही मटण आणि दाबा कशाचंही बटन. अरे बावल्या, आमच्या लोकांना काही मटण खाणारे लोक मानतो की काय? अरे त्यांना हे माहिती आहे की आमची माणसं जर शुद्धीवर राहिली, काय शब्द आहे, आमची माणसं जर शुद्धीवर राहिली तर सगळी सिलेंडरचं बटन दाबणार.
म्हणून डगबाईनं प्लॅन बनवलाय की माणसंच बेशुद्ध करायची. आणणारे दारू, पाजा बियर बार बुक, दारूचे अड्डे बुक, सगळ्या महाराष्ट्रभर दारू मटण आणि पैशाच्या जीवावर तुमचं राजकारण आहे. या महाराष्ट्रामध्ये 5 रुपयाचा चहा न पिता फुकट 40 लाख मतं घेणारा एकच नेता आहे, बाळासाहेब आंबेडकर. अब्दुल सत्तार, डगबाई, तुम्हाला एक ना एक माणूस विकत घ्यावा लागतो. फुकट प्रेम फक्त प्रकाश आंबेडकर. आम्हाला भाड्याचे माणसं आणायची गरज नाही. माग बसलेल्या परत हात वरी करून सांगा, आपण काय भाड्याचे लोक आहे का? अरे बाबा हे लाईव्ह कर रे बाबा, हे त्या सत्तरला दाखवा, डगबाईला दाखवा, सगळे हातावरी करा, दोन्ही हातावरी करा, दोन्ही सगळ्यांना. हे भाड्याचे लोक नाही. दोन्ही हात वर करून घोषणा द्या, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. आता माऊल्यांनो, माझ्या तरुण बांधवांनो विनंती आहे, बाबासाहेबांनी ताकद अशी आपल्या हातात दिलेली आहे. अरे एखाद्या शत्रूला मारायचा असेल, जर तो 2 फुटावर असेल तर तलवारीनं मारता येतो. जर तो 100-200 फुटावर असेल बंदुकीनं मारता येतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातात ताकद अशी दिली आहे, बटन नांदेड मध्ये दाबा, दुश्मन मुंबईमध्ये मरतो. तिकडच हृदयविकाराचा झटका, तिकडच खटाखट सिलेंडरचे बटन दाबले की पटापट पटापट मरतात. यांना भाषणानं फरक पडत नाही, यांना उपोषणानं फरक पडत नाही. आता बिचारा अण्णा हजारे उपोषण करून करून मरायची वेळ आली. गेले की नाही उपोषण, दिसते बसतात बिचारे आमचे माणसं. कलेक्टर ऑफिस पुढे उपोषण, तहसील पुढे उपोषण, इकडं आमचा मोर्चा, तिकडं आमचा मोर्चा. अरे तुम्ही किती भाषण करा, उपोषण करा, मोर्चे करा, यांना फरक पडत नाही. या सगळ्यांच्या सत्ता आणि संपत्तीची मस्ती उतरवायची असेल तर एकदा सिलेंडरचं बटन दाबा, बरोबर उतरतात सगळे. आणि आता नांदेडमध्ये काँग्रेसचे पुढारी बघितले, पांढरे कपडे चकचकीत घालून तिकडे आपल्या वस्त्यांमध्ये फिरायले. ज्या वस्त्यात त्यांना वास येतो, आता मात्र पांढरे कपडे घालून फिरायला लागले. बरं, फिरताना आपले लहान लहान पोरं, आपल्या पोरांच्या एका नाकातून गंगा आणि एका नाकातून जमुना, शेंबडनं मेकडानं बरबटलेले आपले लहान लहान पोरं खांद्यावर घेऊन फटाफट मुके गेलेत. आणि काय म्हणाले, आई तुझ्या पोराचा पप्पा फार गोड आहे. आई पण मोठी डेंजर. एका पत्रकाराने, काँग्रेसचा एक मोठा नेता आला होता आपल्या इकडे वस्तीमध्ये, नाही आबादीकड. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं आपल्या एका पोराची पप्पी घेतली. त्या पोराच्या आईला पत्रकारानं विचारलं की तुमच्या पोराची एवढ्या मोठ्या नेत्यानं पप्पी घेतली, तुम्हाला कसं वाटतं? त्या आई म्हणली, मला फार बरं वाटलं, पण नेता खोटं बोलला. अरे म्हणजे काय खोटं बोलला? त्या आई म्हणली, शेंबडाची पप्पी कुठं गोड लागते का? अरे तुमचे तोंड बघायची इच्छा नव्हती, तुमच्या शेंबडानं बरबटलेल्या पप्प्या घ्यायची पाळी आली बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यामुळे ही ताकद मताची आहे. ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रत्येक समाजाला ही ताकद दिली आहे. पण या ताकदीचा काही लोक दुरुपयोग करतात. या ताकदीला बरेच लोक समजून घेत नाहीत. मी इथं जमलेल्या तमाम जाती धर्मातल्या लोकांना विनंती करतो, कोणी ओबीसी असेल, मुसलमान असेल, भटका असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, त्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तो या सगळ्या बदमाशांचा हिशोब मागण्यासाठी अधिकार दिलेला. हिशोब मागा. हे दिवाळी दसऱ्याला येत नाहीत, हे कोणाच्या लग्नात मळकीत सुद्धा येत नाहीत, हे आपल्या सुखदुःखामध्ये येत नाहीत. अक्षय भालेराव नावाच्या आपल्या तरुण मुलाचा जेव्हा खून केला, कुणी खून केला? सगळे बोंडारकर. या बोंडारकरांनी खून केलं. आणि खून करणाऱ्या मुलांना पाठबळ देणारा कोण? याच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष. त्याला तिकीट दिलंय आता दक्षिण नांदेड मधून. अरे जेव्हा आमच्या मुलांचा खून केला जातो, कोणता राहुल गांधी आला का डोळे पुसायला? विचारा अब्दुल सत्तारांना.
काँग्रेस पार्टीला विचारा की आमच्या तरुण मुलाची आंबेडकर जयंती केल्यामुळे जर खून केला गेला असेल तर आमच्या मुलाच्या आई वडिलांचे डोळे पुसायला कोणता काँग्रेसचा नेता येत नाही, कोणता भाजपचा देवेंद्र फडणवीस येत नाही, कोणता अशोकराव चव्हाण येत नाही, कोणता कल्याणकर, कोणती डगबाई, कोणता देशमुख आमच्या मुर्दे पडलेल्या घराला भेट देत नाही. आमच्या रडणाऱ्या माणसाचे डोळे पुसायला एकच नेता धावून येतो, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर. कोणी येणार नाही आपल्यासाठी. सगळे आपापले मुलं बाळ सांभाळायला लागले. अशोकरावचं तर तुम्हाला माहितीच आहे, माझ्या बायकोला सांभाळा, आता म्हणते पुरीला बी सांभाळा. जसं काय आम्ही पाळणा घरच उघडले यांचे लेकरं सांभाळायचे. याचं लेकरू सांभाळा, याचं भाऊ सांभाळा, त्याची पोरगी, याची सुनबाई. तिकडे ते भास्कर खदगावकर पाटील ते म्हणते माझ्या सुनबाईला सांभाळा. पूर्ण जिल्ह्यामध्ये या सगळ्यांचे घराणे तुम्हाला चालतात. या गांधी आणि नेहरूचं घराणं चालतं, शरद पवारांचं घराणं चालतं. तो उद्धव ठाकरेचा पोरगा आदित्य ठाकरे तो काय तुमच्या माईचा नवरा आहे का? त्यांचं घराणं चालतं की नाही? बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं जेव्हा मत मागायला येतं तर काही बदमाश म्हणतात ते घराणं आहे, त्यांचं कुटुंब आहे. त्या सगळ्यांना सांगा की आमच्या केसापासून नखापर्यंत कोणत्या ठाकरेचे, कोणत्या पवारचे, कोणत्या चव्हाणचे, कोणत्या गांधीचे आमच्यावर उपकार नाही आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर उपकार आहेत. पहिले हिशोब बाबासाहेबाच्या उपकाराचा द्यावा लागेल की नाही? त्यामुळे इथं जमलेल्या तमाम जाती धर्मातल्या लोकांना विनंती आहे, यांच्या 1000-500 रुपयाला भुलू नका, यांच्या दारू मटनला भुलू नका. मी वकील असल्यामुळे मावल्यांनो माझ्याकडे केस आली. 10 किलो सोनं चोरलं माझ्या एका पक्षकारानं आणि मला म्हणला साहेब सोडवा. म्हणजे याला कसं सोडवायचं बाबा? 10 किलो सोनं. ज्या घरातून त्यानं सोनं चोरलं ते घर मी बघायला गेलो तर असेल तर टोलेजंग घर. त्या घराच्या बाहेर 4-5 कुत्रे त्या घराचं संरक्षण करायला. त्या चोराला मी विचारलं, अरे बाबा एवढं भयानक घर, 4-4, 5-5 कुत्रे, तरी तू चोरी केली कशी? त्या चोरानं हळूच माझ्या कानात सांगितलं, साहेब मी चोरीला जाताना खिशात मटण घेऊन जातो. हे कुत्र मालकाचं, पण मटण दिलं की रातोरात चोराचं. मटण देऊन आम्ही कुत्र्याचं तोंड बंद करतो म्हणला. कुणाला मटण खायचं रे बाबा? काँग्रेसचं डगबाईचं मटण खायचं काय? चालू आहे बाबा त्यांचं महिला मंडळ. नाही पोरांसाठी बोलतो मी, तुमचं नाही. तुम्हाला हळद कुंकू झाले तरी चालते. आली पाटलीन बाई, हळद कुंकू. अरे त्यांचा धंदा आहे राजांनो. 5 वर्षात एकदा येतात, नाटकबाजी करतात. अरे ज्यांना तुमचं काहीच चालत नाही. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जमलेल्या तमाम लोकांना सांगणार आहे, हे दारू मटण ही कुत्र्याची तोंड बंद करायला मटण दिलं जातं. फुले शाहू आंबेडकरांच्या मुलांची तोंड तुम्ही बंद करू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, उपाशी मरा ना 2-4-5 दिवस. काय मरणार आहेत का तुम्ही? सालाचे 12 महिने आपण आपल्या मेहनतीवर जगतो. अरे आपल्या हाताला फोड आल्याशिवाय आपल्या घराच्या पैसा. या देशाची आणि महाराष्ट्राची लढाई एका बाजूला सगळे पैसेवाले आहेत. टाटा, बाटा, गोयंका, मित्तल, सहारा, रिलायन्स, गोदरेज, बजाज, अदानी, अंबानी, कोणी माल्या, कोणी चोक्सी, या सगळ्या उद्योगपत्यांची फौज एका बाजूला आहे. आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांची, देशमुख पाटलांची फौज एका बाजूला आहे. नेते त्यांच्याच पार्टीत, अभिनेते त्यांच्याच पार्टीत, हेमा मालिनी तिकडच, गोविंदा तिकडच, सगळे हिरो हिरोईन एका बाजूला आणि या सगळ्यांचा कर्दनकाळ बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला आहे. ही लढाई बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरलेत. 15 दिवसापूर्वी बाळासाहेबांना हृदयविकाराचं एक साधं त्यांचं ऑपरेशन झालं. एंजिओप्लास्टी झाली बाळासाहेब आंबेडकरांची. बाळासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला 2 महिने घराच्या बाहेर जाता येणार नाही. आपल्या घरामध्ये कुणाला जर एंजिओप्लास्टी झाली असेल, कुणाची जर बायपास सर्जरी झाली असेल तर विचारा.
मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा राजगृहाच्या बाहेर हात जोडून उभा असतो रे. कोणी कोणी बघितलं एकनाथ शिंदेना बाळासाहेबांच्या घरात? हातावरी करा, महिलांना कळू द्या. महिला आमच्या सगळ्या तारक मेहता का उलटा चष्मा बघत बसतात, त्यांना काय माहित नाही. अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी उभा असतो. बाळासाहेबांना कुणापुढे हात पसरण्याची कधीच गरज नाही आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. जब तक सूरज चांद रहेगा, कोणते मंत्री कोणते आमदार सगळे उभे असतात. माझी लढाई कुणासाठी आहे? हा संघर्ष कुणासाठी आहे? अरे तुमच्या माझ्या रडक्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आहेत. उद्या 5 वाजता बाळासाहेब नवा मोंढा मैदानावर येणार आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचं हेलिकॉप्टर उद्या 5 वाजता नांदेडमध्ये उतरणार आहे. बाळासाहेबांची सभा ऐकायला कोण कोण येणार आहे? हात वर करून सांगा. हे सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग करते, सगळ्यांची हातावरी करा. कोण कोण गडबड करते ते सगळं दिसतं आपल्याला. शपथ घ्या, गाडी भेटली नाही तरी पायी चालत या. गाड्या भेटल्या नाही भेटल्या सगळे हात दोन्ही वर करा. का रामदेव बाबाला बोलू? सास अंदर लो, बहू को बाहेर छोडो. आपल्या सगळ्यांना उद्या 5 वाजता बाळासाहेब आंबेडकर या नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे जे परंपरागत घराणेशाहीचे जे बाले किल्ले आहेत, ते बाले किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर उद्या येतात. म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करेल, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या नांदेड जिल्ह्याचा मी प्रभारी आहे. 4 महिन्यापासून मी नांदेड जिल्ह्यामध्ये मुक्कामी आहे. या नांदेड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण आम्ही गावागावामध्ये उभं करत आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे, येत्या 20 तारखेला ज्यांनी ज्यांनी आपलं रक्त पिलंय त्या सगळ्या रानबोक्यांचा गळा दाबायचा आपल्याला अधिकार आहे. आता मी वकील असल्यामुळे गळा दाबा तर म्हणू शकत नाही, पण गळा दाबणं म्हणजे गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे या रानबोक्यांचा गळा दाबणं. दाबायचा की नाही गळा? सगळ्यांना माझी विनंती आहे की आमच्या समाजातल्या तमाम मुस्लिम असतील, ओबीसी असतील, सगळे, अरे जेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे बाळासाहेब आंबेडकर उभे असतात, प्रत्येक माणसाचा संघर्ष बाळासाहेब आंबेडकर आज लढतायत. म्हणून इथं जमलेल्या तरुणांना मला सांगायचंय कि टूटे जरूर है, टूटे टूटे जरूर है, मगर बिखर नहीं गए. और घर अपना छोड़कर दुश्मन के घर नहीं गए. और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, बाबा के शेर बच्चे अभी मर नहीं गए. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचंय. फुले शाहू आंबेडकरांचा विचार बरेच लोक आपल्याला सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. आपण सगळे संविधानावर भाषण करतो. मी तुम्हाला विनंती करतो कि संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनु का बच्चा है. चालवतो कोण? चालवतो कोण? या देशाचं संविधान तुमच्या माझ्यासाठी आहे. या देशातलं संविधान प्रत्येक समाजासाठी आहे. पण संविधान चालवण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. इथं बसलेल्या तरुण मुलांना विनंती, अरे बाबा हॉटेलवर बसून गोवा, गुटखा, खर्रा, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारून चालणार का संविधान? घराघरामध्ये बसून बडबड करून चालणार का संविधान? का हातभर भाषण बाबासाहेबांवर करायचे, निवडणूक आली की पंजाचं शक्यतो बटन दाबायचं, असं चालणार संविधान? मी तुम्हाला सगळ्यांना सांगणं मला गरजेचं आहे की या देशाचं संविधान जर चालवायचं असेल तर तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आमदार आणि खासदारांना तो अधिकार दिलेला आहे. जोपर्यंत तुमच्या विचाराचा आमदार आणि खासदार बनत नाही तोपर्यंत आपण संविधानाला चालवू शकत नाही. या काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने आपल्या तमाम लोकांचं आरक्षण संपवलेलं आहे. बऱ्याच लोकांना हे कळणार नाही. मावल्यांनो, आरक्षण म्हणजे आपल्या सरकारी नोकऱ्या. आपण सरकारचे जावळ होतो इतक्या दिवस, पण ते काही अवलादीमध्ये आल्या आणि काय म्हणल्या, आम्हाला आरक्षण द्या नाही तर सगळ्याचे काढून घ्या.
आपलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं कायदा बनवून रद्द केलेला आहे. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना हे समजणार नाही. आपलं आरक्षण, आपल्या नोकऱ्या, आपल्या स्कॉलरशिप, आपल्या शिष्यवृत्त्या, आपल्या तमाम येणाऱ्या मुलाबाळांच्या सरकारी नोकऱ्या संपवून टाकल्या भाजप आणि काँग्रेसनं. आता तुमच्या मुलाला सरकारी नोकरी मिळणार नाही. मी जबाबदारीनं बोलतोय, मी ऍडव्होकेट आहे, मी फार जबाबदारीनं बोलतोय. आणि या काँग्रेसच्या भाजपच्या बदमाश लोकांचे कपडे फाडण्यासाठीच मी अरुणोदय नगरमध्ये आलेलो आहे. आणि माझं त्यांना आव्हान आहे, काँग्रेसवाल्यांना, डगबाईच्या लोकांना, तुमच्यात हिंमत असेल ना, माझ्यावर डिफेमेशनच्या केस करा. तुम्हाला कोर्टामध्ये नागडा करतो आणि तुमचे खोटे नकाब लोकांच्या पुढे आणतो. खोटं बोलता लोकांना. काँग्रेस संविधान वाचवणार, काय म्हणतात, काँग्रेस संविधान वाचवणार, राहुल गांधी वाचवणार, आगे बढो, असं बोलून आमच्या लोकांना भ्रमित केलं या लोकांनी. आणि आमची माणसं, काही माणसं फसली. मी काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, या उद्धव ठाकरेच्या, डगबाईच्या लोकांना आव्हान आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेने महाराष्ट्रामध्ये हजारो दंगली घडवल्या, गावागावामध्ये जातीच्या धर्माच्या नावाखाली या शिवसेनेनं कित्येक लोकांचे मुडदे पाडले. आणि आज त्या शिवसेनेचे लोक म्हणतात आम्ही संविधान वाचवणार, आणि आपली काही बिनडोक माणसं त्यांच्या प्रचाराला बळी पडली. काँग्रेस संविधान वाचवणार बोलतात. मी काँग्रेसला आव्हान देतोय, बाबासाहेब आंबेडकर पहिली खासदारकीची निवडणूक लढले मुंबईमधून, उत्तर मध्य मुंबई, बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ. काँग्रेसवाल्यांनी नारायणराव कजरोळकर नावाचा माणूस बाबासाहेबांच्या विरोधात उभा केला आणि 14,000 मताच्या फरकानं बाबासाहेबाला पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांना खासदारकीच्या निवडणुकीत पाडणारी काँग्रेस. बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा उभे झाले भंडाऱ्यामध्ये. भंडाऱ्यात या बदमाश लोकांनी बाबासाहेबाच्याच जातीचा माणूस बाबासाहेबाच्या विरोधात उभा केला. त्याचं नाव होतं नामदेव अर्जुन बोरकर. त्या बोरकरला उभं केलं आणि 8-9 हजार मताच्या फरकानं बाबासाहेबाला खासदारकीला पाडलं. दोनदा बाबासाहेब खासदार बनायला उभे झाले. दोनदा बाबासाहेबाला पाडणारी काँग्रेस. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, संविधान समितीवर जाण्यासाठी सुद्धा निवडणूक झाल्या. असं नव्हतं जाता येत, कुणी उठलं गेलं संविधान लिहायला, असं होतं का? आपल्या लोकांना का माहित नाही, संविधान समितीवर सुद्धा निवडून जाण्यासाठी निवडणुका झाल्या. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढायला पश्चिम बंगालमध्ये गेले. आज ज्याला बांगलादेश म्हटलं जातं, चितगाव हिल नावाचा परिसर आहे. बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमध्ये गेले. खुलना, जैसोर, फरीदपूर, बोरीशाल 4 जिल्हे आहेत. या 4 जिल्ह्यातून बाबासाहेब आंबेडकर उभे झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कोण? सुभाषचंद्र बोसचा सक्का भाऊ शरदचंद्र बोस. आपल्या अनेक लोकांना माहित नाही, त्यांना वाटतं संविधान दिलं, खा आपलं फुकटात, घेणार एका अध्यक्षपदाचा फायदा, तुझ्या बापानच लिहिला कायदा, खा फुकट. अरे आमच्यातल्या त्या फुकट्यांना कळलं पाहिजे, फुकट नाही. बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात तर पाडलं दोनदा. आपल्या लय लोकांना माहित नाही, महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना दोनदा पाडलं. बाबासाहेब पश्चिम बंगालमध्ये गेले. पश्चिम बंगाल मधल्या नमो शूद्र नावाच्या समाजाने आणि पश्चिम बंगाल मधल्या मुस्लिम लीगच्या आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांना मतदान केलं आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीवर निवडून गेले पश्चिम बंगालमधून. त्या काळात सुद्धा काँग्रेस पार्टीचा गृहमंत्री, देशाचा काँग्रेसचा गृहमंत्री सरदार पटेल, विचारा ते अब्दुल सत्तार आल्यानंतर काँग्रेस पार्टीचे चेले चपाटे तुमच्या वस्त्यांमध्ये येतात, मतं मागतात, त्यांना विचारा. काँग्रेस पार्टीचा गृहमंत्र्यानं भाषण केलं ग मावल्यांनो, ते राज्यसभेच्या गॅझेटमध्ये भाषणाचे तोंडावर फेकून मारेल सगळे गॅझेट तुमच्या. मी किती झाल्यांनो खोटं बोलता रे लोकांना. गॅझेटमध्ये भाषण उपलब्ध आहेत. काँग्रेस पार्टीचा गृहमंत्री काय म्हणला, संविधान समितीचे दरवाजे खिडक्याच नाही,
आम्ही रोशनदान सुद्धा बंद केले आहेत आणि आम्ही डॉक्टर आंबेडकरांना संविधान समितीत घुसू देणार नाही. कोण भाषण करतं? काँग्रेस पार्टीचा गृहमंत्री. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना पदोपदी छळलं ते लोक येऊन तुम्हाला म्हणतात आम्ही संविधान चालवणार आणि आपले काही लोक त्यांच्या प्रचाराला फसली. कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, यांच्या कुणाच्याही प्रचाराला फसू नका. बाबासाहेबांची उभी हयात गेली या बदमाश लोकांसोबत लढता लढता. ते लोक आज मैदानामध्ये आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस काही वेगळं नाही आहे. शिवसेना निकम्मी है तो काँग्रेस उसकी मम्मी है. हे एकच आहेत दोघं पण. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. ही शिवसेना असली का ती शिवसेना असली, याचं भांडण काय चालू आहे? शिवसेना कोणती असली? त्या कल्याणकरांना ढगबाईला सांगा तुमची शिवसेना तिकडे चुलीत घाला, खरी का खोटी आम्हाला काही घेणं देणं नाही. इथल्या हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. इथल्या हजारो गरीब लोकांची चांगली सन्मानानं घरं उभी झाली पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये थोड्याच वेळात अंजलीताई आंबेडकर पोहोचणार आहेत. त्यामुळे मी या सभेला जास्त पांगवणार नाही, पण आपल्या सगळ्यांना विनंती करेल की खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर. खुर्चीसाठी गेले ना, नगरसेवक बनायचं यांना काँग्रेसकडून, बीजेपी कडून, आमदार बनायचंय, महापौर बनायचंय, पैसे भेटतात त्यांना. त्या सगळ्यांना माझं सांगणं की खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर और महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी न कर. औलादे खोई है तेरे लिए भीम ने, तू अपनी औलादों के लिए भडवेगिरी न कर. 4 मुलांचा बाबासाहेबांच्या बळी गेलेला हे फुकटात भेटलेलं स्वातंत्र्य नाही आहे. हे आपल्याला फुकट मिळालेलं नाही आहे. यासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि पूर्ण आंबेडकर कुटुंबाने संघर्ष केलेला आहे. त्या संघर्षाला आपण समजून घेऊया आणि येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचं तुम्ही बटन दाबणार की नाही हातवरी करून सांगा. कुणाच्या हातावरी नाही ते जरा लक्ष द्या. फक्त लय मोठा गडबडीचा विषय येते. ती खबरे असतो. कोण असतो तो? खबर घ्यायला आलेला आहे. दोन्ही हात वर करा, होऊ द्या थोडासा व्यायाम. लाईव्ह असतो आपला व्हिडिओ, बाळासाहेब आंबेडकरांकडे पोहोचतो, अंजलीताई आंबेडकरांकडे जातो, रेखाताई ठाकूर आपल्या पक्षाच्या सगळ्या जबाबदार लोकांना शपथ घ्या. हाता वज्रमुठ आवळा दोन्ही हाताची, हार्ट अटॅक येत नाही. हात वज्रमुठ आवळा आणि सगळे लोक शपथ घ्या. तुमचं नाही, तुमच्या पाहुण्याचं, मित्राचं, ओळखीच्या सगळ्याचं बटन दाबून घेणार की नाही घेणार? वंचित बहुजन आघाडीचा माझ्या पाठीमागं घोषणा द्यायची. मी म्हणाल तख्त बदल दो, ताज बदल दो. तुम्ही म्हणायचं बैमानो का राज बदल दो. काय म्हणायचं? अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. थोडा मोठ्यानं येऊ द्या, अटॅक येऊ द्या इथल्या आमदाराला. जरा मोठ्यानं घोषणा होऊ द्या. लाईव्ह चालू आहे आपली. चला. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. मी अपेक्षा करतो की 20 तारखेला गडबड होणार नाही आणि खटाखट सगळे गॅस सिलेंडरचे बटन दाबून इंजिनियर प्रशांत इंगोले यांना प्रचंड बहुमतानं विजयी कराल. आणि लोकसभेला आपले उमेदवार आहेत ऍडव्होकेट अविनाश भोशीकर. एका माणसाला 2 बटन दाबायचा अधिकार आहे. गडबड करू नका. आपलं नंबर 13 नंबरला आहे, बरोबर ना? 13 ना? 13 नंबर आहे, 13 मेरा नाही. 13 म्हणजे जरा ते बटन दाबताना डोकं भानावर ठेवा, नाही घाबरल्यासारखे जाते तर पटकन काहीतरी दाबून बाहेर येतील. त्यामुळं आपलं बटन 13 नंबरवर आहे. डोकं शाबूत ठेवा. हा देश बाबासाहेबांच्या पुतळ्याला घाबरत नाही. हा घाबरतो बाबासाहेबांच्या पुस्तकांना. कशाला घाबरतो? पुस्तकाची भीती आहे, बाबासाहेबांच्या विचाराची भीती आहे. एक पुस्तक म्हणजे भूकंप करणारं पुस्तक आहे. पण आमच्या अनेक पोराला पुस्तकाचं काही नाही. ते म्हणते डीजे द्या, मी नाचतो. मी बी नाचतो तुमच्यासोबत. नाचून तुमच्या आयुष्याचं भलं होणार आहे. कारण नाचा पण काँग्रेसच्या शिवसेनेच्या उरावर नाचा, एवढं तुम्हाला माझं सांगणं. नुसतं आंबेडकर जयंती काढायची, डीजे लावायचे, नाचायचं. काय नाचून पिढ्या बर्बाद झाल्या. नाचा मी पण नाचतो रे बाबा. आनंद महोत्सव केला पाहिजे, पण असं नुसतं कोरडं प्रेम आंबेडकरी चळवळीवर दाखवू नका. बाबासाहेब आंबेडकरांना, फुले शाहूंना तेव्हा अभिमान वाटेल जेव्हा आपण स्वाभिमानानं आपला स्वतःचा आमदार खासदार निवडून पाठवू. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल. आपण सर्वजण
या पद्धतीनं काम कराल ही अपेक्षा बाळगतो आणि येत्या 20 तारखेला मी आपल्या सगळ्यांना जाता जाता म्हणेल की शांति के दामन पर, शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो। बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो। और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो। जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज।